हॅलो, हा राम राम हो मामा. राम 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 राम. भाषा बोल ना, काय म्हणतं? अरे काही नाही मामा, थोडीशी अडचण पडलती बा. अरे भाषा, अडचण तर सांग तू, एका मिनिटात सांग ना तू काय तर. काहीच नाही मामा, आपण कसं आपल्या शेजारी एक शेत निघलं होतं विक्री, तर ते घेतलं मी 16 लाख रुपये एकरानं. तर कसं 10 1 लाखाची अडचण होती. तर कसं 10 लाख रुपये द्या तुम्ही मला. बापरे, वा, शेत घेतलं का तू ना? बरं मग काय 10 लाखाची गोष्ट काय करतो रे, 15 लाख घेऊन जा. प्रगतीचं काम आहे ना. धुऱ्याला धुरा आहे ना. बरं बरं. हा, हा. घेऊन जा मग, ये पैसे घेऊन जा. पण मामा, बाबाला सांगणार नका बरं, मी पैसे आणले म्हणून तुमच्याजवळून. ना हे कसं तुमच्याजवळ माझ्याचं राहिलं पाहिजे, दोघं मामाशी. बरं बरं भाषा, काही वांधा नाही ना, दोघं मामाशीच राहीन, टेन्शन घेऊ नको तू. आपली गोष्ट लीक झाली का आदलो, याच्या पुढे होणार आहे नाही. काय भाषा. हो मामा, मग येतो मग मी. येतो. हा. कसं कसं पैसे रेडी ठेव जा बा, बँकेतून काढून आणजा तुम्ही. मी बस स्टँडलेच भेटेन तुम्हाला. कसं मला जास्त टाईम नाही बरं. हां, सुटकेस घेतली की चालले घरी. कसं मला कसं उद्या मग खरेदी करणं आहे ना. भाषा काहीच टेन्शन नाही ना. अरे काय बोलू. अरे काय बा भाषा, तू ये, पैसा रेडी जा आपला, ये. हा हा मामा, चला मग ठेव तुम्ही फोन, येतो मग. हो हो, ये ये. जमलं रे बापा, मामानं हो म्हटलं. 15 लाख रुपये तिकून येतात आता. टेन्शनचं काम नाही, याचा धंदा बंद चालते आपला. 50 लाखाचं टार्गेट पुरं होते, 50चे 1 कोटी होतात. शिवलाल भाऊनं म्हटल्याप्रमाणे. आता अजून पैशाची लाईन लावा लागते. आता चाल, आता आत्या भावाले फोन लो. हा, त्याच्याकडून पैसे घेऊ. आता कसं नोकरीचा पैसा जमा झाला असेल त्याचा, त्याला मागू. हां, कसं अजून त्याच्याकडून 15 घेतले, मग 30चा बजेट, 20चा 50चा होऊन जाते. हा, जमते जुगाड आपला. चाल, लाव त्याला फोन आता. हॅलो, काय आत्या भाऊ, काय चालू आहे? बोलणं बोलणं बोलणंच काय म्हणतात बा, बऱ्याच दिवसांनी फोन केला बा, बरी आठवण आली आमची. अरे काय आत्या भाऊ, अरे वावराचे कामं सुसू नाही देत ना. तुलाच माहित आहे कसं आहे वावराचं तर. हा, अरे बा, आता कसं पावसाळीची पेरणी झाली की लगेच बागायती, बागायत झाली ढमुक टमुक चालूच राहते हे राडगरानं. त्याच्यामुळे फोनही करणं होत नाही. हा, शेती म्हटलं की तो विषय आलाच म्हणा. काय काही हरकत नाही, बोल बोल, काय म्हणत होता? काहीच नाही आत्या भाऊ, मला 15 लाख रुपये पाहिजे होते बा. बापरे, 15 लाख? काल पाहिजे रे बा तुला पैसे एवढे, काल पाहिजे? काहीच नाही, आपल्या कसं धुऱ्याला धुरा एक शेत निघलं विक्री, तर 16 लाख रुपये एकराने मी शेत घेतलं. 10 एकर आहे ते. तर कसं माझं कसं 15 1 लाखाची अडचण येऊन राहिली. त्यासाठी म्हटलं बा चला मग कोणाला मागा, आता आत्या भावालेच मागा म्हणून मी तुला फोन केला. कसं बा 15 लाखात जमव मागू जुगाड. होय बाबा, शेत घेतलं काय? अरे बापा, घेऊन जा ना बा पैसे रे, आपला माणूस पुढे चालला, मग पैशाला आपण नाही म्हणतो. हा, आता तुम्ही मला मदत करायला जायचा, घेऊन जा पैसे. चांगल्या कामाला तर कधी देते तुम्ही पैसे? फक्त कसं बाबाला नको सांगतो की बा कसं म्हणून पैसे घेतले म्हणून 15 लाख रुपये. कसं बाबाला कसं वावराच्या म्हणजे शेताच्या व्यवहारातलं काही माहीत नाही अजून, की मी शेत घेतले काही घेतलं. हां, तुलाच माहीत आहे बाबा कशा आहेत. हां, बाबाला जर म्हटलं तर बाबा पहिलेच म्हणते आपल्याला जसं 100 एकर जमीन काल घ्यायला होतं दुसरं, असं आहे ना विषय. तर सांगू नको बाबाला, फोन घेऊन आला तर. म्हणून काही टेन्शन घेऊ नको ना, काही सांगत नाही मी बाबा विवाले, टेन्शन नको घेऊ. चाल मग, येतो मी पैसे. हो, ये ये. हां, चाल मग, ठेवतो. बा चाल, यांनी 15 लाख रुपये दिले, आता जमला. आता चाल, आता गाडीला मार की शिवलाल भाऊ घे सोबत, चल लाव पैसा अभि लगे. आता कसं याचा धंदाच करणं फुल आणि टूल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हो रामचंद्रा, सुखात ठेव रे बाबा, मला सुखात ठेव बापा. आतापर्यंत सुख दिलं, पुढे सुख दे रे बाबा प्रभू रामचंद्रा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अरे पाय रे रघु, पाय रे, मोठा आटी मंदिरात बसेला. मी म्हणू की तुला मंदिरात बसेला शिंद्रे तो. चाल भेटू त्याले. पाय रे, हा मंदिरात जय जय रामकृष्ण हरी म्हणून राहिला, पोरगा तिकडे मुंड्या मुडून राहिला लोकांचे, याचा पैसा वाटून राहिला. आणि सांगा, हा बाप करते पुण्य, पोरगा करते पाप. हा बरं, हे एकाच घरात 2 उदाहरणं आहेत. सांगा, एकाच घरातले 2 उदाहरणं. चा भेटू त्याला, आपण सांगू त्याला समजून की त्या पोरगा असं असं करून राहिला गड्या. बा चाल चाल, दोस्त आहे बा आपला, सांगाच लागेल त्याला. असं वाया चाललं ना काम सारं. पोरगा मुंड्या मुडून राहिला आणि त्याच्या लोकांच्या शेतकऱ्याच्या. चा सांगू यायला आपण. गोळ्या मोठा मोठा. अरे गोळ्या आले का? हो बा, आली तुझी आठवण. आलो बा मग तुला भेटायला. बरं, या या, बसा ना बसा. काय गड्या, तू आजकाल मंदिरातच असतो बा बशी. आता घरीच काय करू सांग तू मला. एवढा मोठा आपला वाडा, हा
कसं गमत नाही त्याच्यामध्ये. आणि आपल्याला कामधंदा बी काही नाही ना, तर मग येऊन बसा आपण मंदिरात, आपलं चालू जप जय जय राम कृष्ण हरी. कसं परमात्माच्या चरणात येऊन जर बसलं तर माणसाला सुख शांती लागते. त्यासाठी येऊन बसतो डी चांगलं वाटते. मुले चार चौघ भेटतात, गप्पा गोष्टी होतात. तिचं चार चौघ भेटतात. तुले तिकडे तुझ्या पोरगा मुंड्या म्हणून राहिला, घरचं गेलं चाललं वाया, पण इकडे जय जय रामकृष्ण हरी बोल नको रे. काय मग काय कसं घरातही थोडंसं लक्ष देणं. मंदिरात येऊ बसतले का, घरी थोडंसं पाय जाय ना. पण काय झालं रे बा, काय झालं? अरे बा तुझ्या पोरगा खपाल याचा पैसे वाटून राहिला बा लोकाईले. गप्पा गप तर देऊन राहिला 10 रुपये. कपाल मुंड्या म्हणून राहिला शेतकरी ही आहे. तू लेखा जे रामकृष्ण हरी करून राहिला, तिकडे देवाचं नाव घेऊन राहिला, तुझ्या पोरगा तिकडे पाप करून राहिला. लेखो तुम्ही काही सांगून राहिले का महापोरगा? आणि ह्याजान पैसे काही बोलता लेखो हो तुम्ही. मनात पडीन तेच बोलून राहिले. दोस्त आहे म्हणून तुम्ही होबाळ्यात मारले असते मी तुमचे 2-4. महापोरगा ते करू शकत नाही. याजान पैसा कोणाला ते संस्कारच नाही जपले. अरे तुला खोटंच वाटते बा. अरे आम्ही का खोटं बोलणार आहे बा तू अशी? आमच्या का तुम्ही केळी बाग कापले? अरे बा आम्हाला माहित नव्हतं, पण तुझ्या घरी लगार लागेला लोकांची. 2-4 आहेतच. कोणाला तुझा पोरगा 50 देऊन राहिला, कोणाला 20 देऊन राहिला, कोणाला 40 देऊन राहिला याजानं पैसे. त्याने सांगितलं आम्हाला का उकडे गेलतो पाटला घरी याजान पैसे आणले. देवा देवा मा पोरगा काय करून राहिला रे बाबा. मी देवा तुझ्या नामस्मरण करून राहिलो, मा पोरगा तिकडे पाप करून राहिला. याजानं पैसा देणं म्हणजे पापच आहे ना. आत्मा दुखून आहे समोरच्याचा. साठी बाबा मंदिरात येऊन नाही बसा लागत, घरी बसा लागते. घरी लक्ष द्यायला लागते थोडंसं. देऊन टाकला त्या घोपराच्या हाती त्या पोराच्या हाती व्यवहारतून. आता तो काय करून राहिला, धिंगाणा करून राहिला ना. रस्त्यावर येशील तू भिकेल लागशील बाबू. आजची दुनिया तर अशी आहे, घेऊ त्याच्या बापाला देऊ नाही. खरंच ना मा पोऱ्या फुशीन सायाचा. होतं नव्हतं सारा चंदन जाईन असं वाटतेच मला, गॅरंटीच आहे. आता असं जर कोण राहिला याचा पैसे वाटून राहिला, लोक काय देतात का? 10 रुपये दिले तर त्यातले 2 रुपये भेटतील, 8 रुपये डुबितात त्यातले. या बापोऱ्याला कधी अक्कलीन काय माहित. म्हटलं तुम्ही 100 एकर जमीन कमवली, त्यातली 10 एकर बी राहीन की नाही याची गॅरंटी नाही. तेव्हा पोरगा एवढा बताल झाला, खपाल पैसे वाटून राहिला. म्हणजे माणूस पाहिलं नाही, देखणं नाही, काहीच नाही ना रे बापा, काहीच नाही. पैकीचा आहे पायकीचा आहे काहीच नाही. खपाल मागतले तेवढे देऊनच राहिला. 10 रुपये. चाल मला लवकर घरी जा लागेन बाबा, मला पाहा लागेन रे बा. पहिले काय सत्यानाश करून राहिला हा तर महापोरे. काय फालतू दिला का मी त्याच्या हाती व्यवहार सायाच्या. हो जाय पाय काय आहे तर घरी पाय जाऊ रे बापा. हा पोरगा कसा निघला रे बापा, काहीच समजत नाही का. मी घामानं इस्टेट कमवली, हा पोऱ्या गमाय नाही गेला. याचा पैसा कोणा सरक झाला रुपया त्याच्यात. 10 लोकांना दिले, 2 लोक वापस देतात पैसे, 8 लोक डुबवतात. आपला काही सावकारकीचा धंदा नाही, आपल्याला जायचं नाही. पण याला अक्कल नाही मापोऱ्याले. राम 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 मोठे पाटील. राम राम. कुठे गेलते पाटील? मंदिरात गेलतो मंदिरात. तुम्हाला तुमच्या घरचं काय माहित आहे की नाही? आता तेच गोष्ट सांगतात वाटते मला. तुमचा पोरगा याजान पैसे वाटून माहित आहे ना बाबा मला. मा सारा म्हणजे हरिनामाचा जप सारा गेला पाण्यात. मा पोऱ्यानं दलिंदरपणा केला ना. आता काय सांगू येईल, नाही सांगा लागेल. काय करा नामदेव, काही माहित नाही बा मला मा घरी काय चालू आहे. काय करून आला मा पोरगा, काय करून आला? अरे बाबा तुमचा पोरगा याजानं पैसे वाटून राहिला ना. तुम्ही राजा जिंदगीत रुपया कोणाला याजान दिला नाही, आणि तुमचा पोरगा 10% याजान पैसे वाटून राहिला. सारे शेतकरी सारेचा आत्मा दुखून राहिला ना. राजा पाटील काय माणसं आहे तुम्ही. पोरावर जरासं लक्ष नाही देत बा. बरं पैसे बी उशिकनी वाटले म्हणतात. 30-40 लाख रुपये वाटून राहिला तो. हो पण त्या गावाची लगार लागेल तुमच्या घरी, जो नाही तो पैसे घेऊन जाऊन राहिला. गड हो, आता मी त्यातून लक्षच काढलं बा. आपल्या हाती व्यवहार नाही काही नाही. पोरगा चांगला व्यवहार चालून राहिला. आता मी काही लक्ष देत नाही बाबा. मी जाऊन बसतो मंदिरात आपला रामकृष्ण हरी करत. आता मला माहिती आहे का हा महापुरे असा गोगपणा करते, याच्या हाती व्यवहार दिला तर याचा पैसे खरंच देऊन राहिला. पण तो खरंच देऊन राहिला का? मुले काय भरोसा वाटून नाही राहिला बा. बापा पाटील बा, मी मा डोळ्यानं पाहिले हो बापा तुमच्या घरी जाताना लोक. त्याईनच मला घर विचारलं तुमचं की बा पाटील बाचं घर कोणतं आहे. मीनच दाखवून दिलं त्याईले. बाहेर गावचे गिराईक घेऊन राहिले तुमच्या घरी याजान पैसे घ्याले. राम राम राम. पोऱ्यानं सायानं काही केलं बा, काही केलं बा यानं. मी न सायाचं जिंदगीत रुपया कोणाले म्हणजे आत्मा कोणाचा दुखवला नाही. हा मग पोऱ्या आत्मा दुखून पैसा कमाया प्रयत्न करून राहिला. कष्टाच तर पुरून नाही राहिलं, फुकाचं काय पुरणार राहिले सा. मग बिमाऱ्या हातात ना, BP शुगर. सांगा मी इमानदारीचं खायला तर मला कोणतीच बिमारी नाही.
मग पोऱ्या कसा बोगस निघला काय माहित गड्या. काय पाटील तुम्ही कालच बाबा त्याच्या हाती व्यवहार दिला फालतू काम दादा. हीच काही इंधन पोर आहे तुमचा. द्यायलाच नव्हता पाहिजे. बा कदलोक मग हाती ठेवू आता. सांग आता म्हातारपणाची वय झाली आपली. पोरगा जवान झाला मग त्याला काही ना काही समजलं पाहिजे की नाही व्यवहारातलं ज्ञान. म्हणून मी त्याच्या हाती व्यवहार दिला. आता मला माहित आहे का तो अशी रिकामी धंदे करीन लोकांना याचा पैसे वाटीन आणि लोकांची हाय घेईन आत्मा दुखीन लोकही जा. मला माहित नाही ना असा बोगस निघीन म्हणून ना पोऱ्या गडो. मला असं वाटून राहिलं की मा पोऱ्याला कोणतरी बैकून दिलाय म्हणून मा पोऱ्या याचा धंद्यात घुसला. नाही तर माझे संस्कारच नाहीत. ते संस्कारच नाहीत ना. मा पोऱ्या याचा पैसे देऊच नाही शकत. कोणतरी त्याला पिन मारली बैकून दिला त्याला की 100चे 200 होतात भाऊ याचा पैसे दे. अरे बैकायचं काय सांगता. आपल्या काय ते कदमा शिवलालनेच बैकून दिला तुमचा पोऱ्या. कोणा शिवलालनं जादान पैसे वाटायला सांगितला. शिवल्या अरे शिवल्या काय येईन हो. शिवल्याचे मा गेट नाही ओलांडत. मी पुरा छापेला झाले नाही. मा पोऱ्याशी सोबत संबंधच नाही ठेवू शकत. तो मी लय त्याची ऐशी तशी करेला. येईल तुम्ही आता घरी जा. घरी जाऊन पहा काय आहे काय नाही. तर तुमच्या पोराला समजून सांगा. तो कोणी असो वैकणार पण तुमचा पोरगा काही शेण खात नाही अन्नच खाते. त्याची त्याला बुद्धी पाहिजे. हे याजानं पैसे वाटणं बरोबर नाही. हाय लागते समोर ज्याची. सगळं सरपंच मली समजते हे पण आता काय करू सांग. आता मला माहीत पडलं हे. तुम्ही सांगितलं म्हणून. नाही तर मी तर अंधारातच होतो ना. मी आहे चालू होतं जे रामकृष्ण हरी. आपल्याला काही घेणं देणंच नव्हतं भाऊ. पण बरं सांगितलं तुम्ही ना. आता जा तुम्ही घरी पाहतो काय आता. पाटील जा तुम्ही घरी जा पहा काय. हो हो. मोठा पाटील देव माणूस आहे. कोणाले म्हणजे पैसे जर काम पडलं तर तसे पैसे देईन माणूस. पण या जाण देणार नाही. आणून द्या की नका देऊ बा. पण कसं मदतीत जाऊन येणार म्हणून. पोरगा लुच्च्या निघला. लुटेल बसेला पोरगा. नामदेवराव तसंच असते बापा. हे जमाना बदलला ना. कलियुग आहे ना हा. ती बेकार ना आता. काय खरं आहे का राजा. चालता का आपण चालता का मोठ्या पाटल्या घरी. काही जसं गडबड झाली तर मग आपण सहज आहे तरी सांभाळायला. कसं मध्यस्थी करायला कोणी ना कोणी पाहिजे की नाही. चला नामदेव भाऊ सरपंच चला. हो चला चला जाऊ राजा मोठ्या पाटल्या माग. चला चला. पाटील तुमचा लुक लय भारी आहे राजा. शेट दिसून राहिले तुम्ही डायरेक्ट शेट. हो अरे बाबा पायभर पाटलाकडे पायभर शेट दिसून राहिली की पाटील. पाटलाला काय व्हावं लागतं बाबा. शेटपेक्षा शेट दिसून राहिले पाटील. पाटील आता जमलं राजा. मस्त तोंडात गिस्टॉल चष्मा गिस्मा. लुक दिसून राहिला राजा तुमचा. हा जसं की शेट बसेलाय बा तुम्ही. शेटच आहे खरंच शेट आहे तुम्ही. काय आता शिवलाल हो तुम्ही काय माहिती घेता का राजा. कायचा काही शेटन गीट काय बा. अरे बा पाटील आता तुम्ही एवढ्या मोठ्या धंद्याचे मालक राजा. 50 लाख रुपये वाटले तुम्ही ना. तुम्ही म्हणता कायचं काय शेटन गीट. तुम्ही मजाक उडवता. अरे मजाक नाही ना बापा. 10 रुपये द्यायला जीव मागं पुढं करते तुम्ही. 50 लाख वाटले. गम्मत शेट आहे का तुम्ही. पाटील तुम्ही करोडपती झाले ना आता. शेटपेक्षा शेट झाले तुम्ही. फक्त कसं तुमचा लुक असा ठेवा. मिस्टॉल हा म्हणजे कसं आपली टेटस नाही गेला पाहिजे साला. टेटस मधले महत्व आहे जगामध्ये. टेटसले राजा पाटील टेटसले लय महत्व आहे. तुमचा टेटस नाही गेला पाहिजे भाऊ. नाही टेटस नाही जाऊ दे. पहा तुम्ही आखरी लोक असं जायचा पिस्टॉल ओके मध्ये काम. अरे खरंच पण मी शेट दिसतो का. पण खरंच शेट दिसून राहिलो काय. आम्ही काय खोटं बोलणार आहे का. अरे बाबा पण खोटं बोलून राहिलो का आपण. तेल आम्ही काय खोटं बोला बा. खरंच ना तुम्ही शेटच दिसून राहिले. मग चला मग आज जेल जो मग आज बाई. ज्या घ्यायचं राहू द्या. पण आता कसं एवढा मोठा तुमचा धंदा करून दिला 50 लाखाचा. तर काही ना काही कसं आम्हाला फुलाई पाकडी तर द्या हवा. 2-4-5 हजार दोघाईले. आता काय तुमच्यासाठी का पैशाचा काही विषय आहे का. काही आहे बा तुम्ही तर. ते पैसे तर घ्यायचाच तुम्ही. पण कसं बाहेर मस्त जेल जो मस्त हॉटेलवर मस्त मटन गिटन दाबू. चला धनो पाटील कायच काय हॉटेलवर फालतू जाऊ द्या. हॉटेलवर काही नाही. आम्हाला असे 5-5 हजार द्या. आहे ना मला जेवायचं आहे ना. तसं आपला स्टेटस टिकून आहे की नाही. आता तुम्हीच म्हणता मी शेट आहे. आता शेटले कसं हॉटेलवर जेवा लागेल की 4 लोक पाहतील की नाही मले की बा कसं. पाटील वा आले काय वा. कसं तुम्ही दाखवा नाही लागणार काय. पाटील दाखवा तर लागतेच वा. बरोबर बोलून राहिला. आमच्या लक्षातच आलं नाही ते. जाऊ ना मग चला ना. जाऊ मुत्रेला का. ओ बाबा ओ शिवलाल मोठे पाटील आले रे गड्या. मोठे पाटील आले. तुमचे बाबा आले. पाटील हे भेटतात. आणि हा चष्मा लपा लोक
हो बाबा इजवा ते बिष्टा तुमच्या बाबांनी जर पाहिलं ना अजून घर ते पाय रे मग पोऱ्या काय रंगीला झाला तर बापा बिस्टाल आणि मिस्टाल बापा 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 म्या कधी का जिंदगीत कोणता शोक नाही केला बापा मग पोऱ्या तर पुरा वाया गेला रगड्या मा डोंगरे बी म्हणतात या वा मस्त सुट्टा मारणं चालू होता मग बुडही सुसू देत नाही वा मंदा मंदाच करते शिवलाल तू इकडे रे बाबा इकडे तो मोठे पाटील येऊन राहिले मोठ्याला का बोबर आपली पोरी सटक जाय रे आता आला रे बापा याचा बाप आला रे बाबा मला वाटलं बुडं काय होईल काय असं झालं रे बा इथं बापा 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 हा 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 बापा कारू नारूची जोडी अटी आहेस काय हा का रे माजरत होतो तुम्हाला सांगितलं होतं ना मा घरी यायचं नाही म्हणून अजिबात बी तुम्ही हा कसे काय आले तुम्ही कसे काय आले बाबा मीनच बोलवलं तर त्याइले काम होतं थोडंसं की पेरणी पाण्याचं पायासाठी बोलवलं तर मी त्याइले हा ना आता तू बोलवशील नाही तर काय तर कोण बोलीन बापा हा आता तुझ्या हातीच आहे सारं देईल म्या हा आता मग हाती काय आहे बाबा तूच निर्णय घेणार सारे हा किती वाटले मग यादान पैसे किती वाटले कोणाकोणाला वाटले तुला काय डोंगराला माहीत पडलं वाटतं बा लाईने फाटलं यादान पैसे वाटले म्हणून आवडा शिवलाल कोणतरी पिन मारले गड्या नाही बा म्या काय वाटलं कोणाला यादान पैसे 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 हा नाही 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 आपलं तसा काही धंदाच नाही ना बाबा तुम्ही का मला शिकवलं का का बोलणं खरा बोलणं जीभ झडीन ना बाबू हा खरं सांग ना किती वाटले यादान पैसे किती वाटले सांग लवकर मुघड्यानं ना बाबा नाही ना मी खाले यादान पैसे वाटू हो बाबा हा आज तुमचा शक करणं जातच नाही बा हा मी असे धंदे करणार आहो काय काही बोलून राहिले बा तुम्ही रे खोटा कोण बोलतो बाबू हा आयत्या पिठा रेगा उडून राहिला तर वळणं 100 एकर तुझी जमीन कमवून ठेवली ना पण हे याजाचे धंदे काले करतो हरामखोरा लोकांचा आत्मा काल दुखून राहिला तू डुकरा हा तुला अक्कल नाही का शेण खायला जायला का हे कारोनारू तुझ्या जो दिसली शिवल्यान बबण्या त्याच मला समजलं की काहीतरी घोर आहे म्हणून हा हे हरामखोर मतलबाशिवाय कुठेच येत नाही आपल्या घरी कसे काय आले याचा काहीतरी मतलब आहे माझं दोस्त काही बोलायचं नाही शिवलाल भाऊली बिनीन बबन भाऊली अजिबात काही बोलायचं नाही काय बोलायचं तुम्ही मला बोला येईल नका बोलू हे सडेल दोस्त चुल्यात घाल दिले चुल्यात अबे हे तर बरबाद करायला आणि लागेला तुझ्या इस्टेट बॉम्ब 100 एकर जमीन आहे बाबू हवेली बांधेला ते येईल पोचून नाही राहिलं ते तुला खलास करायला आणि लागेला तुला काही अक्कल आहे की नाही हे ना कोणा सुद्ध केलं लो की तू हे करतीन दोघे जण हे तुम्ही काही बोलून राहिले बाबा बोल माझ्या दोस्ताला बोलायचं नाही सांगून राहिलो ते चांगले आहेत माझ्यासाठी चांगले आहेत ते आता ते वावराचं पेरणी पाण्यात सारं त्याच्याकडेच नियोजन होतं माणसं भेटून नाही राहिले तर आम्ही माणसं जोडात तुम्ही माणसं तोडता हां काल दिला तुम्ही मग हाती व्यवहार आम्हाला करू देत नाही काही आमच्या मनानं जर मला टांग टाकत राहायचं राजा घेणार देऊन तुम्ही हो मी काही बोलून राहिलो अरे बाबू हे लुच्चे आहेत रे हे खलास करतीन तुले हां 100-60 करतीन तुई अक्कल वागो जरा शिक हे ना कोणाचं केलं नाही सुधत लोक आणि दोस्तात वावराचं हे पाहून राहिले दुसरे लोक नव्हते का गावामध्ये गाबोडले का लोक भेटत नव्हते का दुसरे कुठं काहीच ठेवून राहिला आपले पैसे देशी करून आला पुरी थांबणं जाऊ दे ना आता दोघं बापले कसं भांडण चालू आहे ऐक काय तर आपल्याला काही शादूही दे शादूला तर ऐकून घे हां शादूला आपल्या अंगाला भूक पडतील का आपण तशी बेसरम होता आपलं सारखं कर नाही आपल्याला वा तुमचं बोलायचं काम नाही आहे सांगून राहिलो मी बोलायचं काम अजिबात नाही आहे हा काय बोलायचं काम नाही आहे कोण बोलीन मग तुले मोकाट सोडू काय तुले मोकाट सोडू का आवारास काय तू हा ह्याच्यानं पैसे वाटून राहिला शेतकरी येईल एवढा झाली धन झाला काय तू ही इस्टेट बाबू मी घामान कमवायला फुकाची नाही आहे माई अशी तर तू गमवून टाकशील बाबू 100-10 एकर कधी आणशील तर पताही नाही चालणार चोके 60 लंबा लाट हा भिकारी बनवता काय मला तू राजा बाबा जास्तच बोलून राहिले हा मी काहीच केलं नाही कोणते यादान पैसे दिले नाही सांगून राहिलो हा मग तुम्हाला कोण बैकून दिलं कोण तुमच्या डोक्यात घातलं हे भूत यांना देणं मा डोक्यात घातलं भूत मी दूध पिता मी दूध खुळा मला समजतच नाही गावाचे गाव आपल्या घरी येऊन राहिले काय नेऊन राहिले पैसा झाडवून पडला काय की आपलं गाव घर देऊन राहिलं लोकांना पैसा बी नकली आम्हाला मला समजत नाही काय मी एवढा मॅटाव काय मित्र आवडला तुम्हाला व्हिडिओ तर बरोबर आपण उद्या बनवू नाहीतर मग कसं दुसऱ्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा